नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. प्रथम तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पण गुढी कोणती उभी करायची आहे आपल्याला आता? तर नवीन विचारांची, नवीन मार्ग चोखाळण्याची आणि लवचिकतेची. म्हणजेच काय? आपल्याला सतत आपल्यामध्ये बदल करायला हवा, तरच या काळाबरोबर आनंदाने पुढे सरकता येईल. नवीन मार्ग शोधायला पाहिजेत, हेच आपल्याला मार्केट सुचवत आहे. आणि प्रत्येक संकट किंवा प्रत्येक येणारी अडचण ही आपल्या बाजूनी कशी वळवायची, त्याचा आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा, हे बघितलं तरच पुढे सरकता येईल. घाबरून जाऊन चालणार नाही. म्हणजे काही काही लोक काय म्हणतात, काय हे तुमचं मार्केट असंच 2 दिवस चढतं तर बाकीचे दिवस पडतं, आम्हाला मार्केटमध्ये लॉसच येतो, असं म्हणून दूर जाऊन चालायचं नाही. तर या मार्केटमध्ये जे शेअर पडतायत आत्ता 4-6 महिन्यांनी वाढू शकतील, ते शेअर खरेदी करायला पाहिजेत. आणि अचानक काही शेअर वाढतायत सुद्धा, 20-20% सर्किट लागत आहेत, तर त्याच्याकडे लक्ष देऊन ते शेअर विकता येतात. आता काल JBM ऑटो आणि MMTC दोन्हीलाही 20% अप्पर सर्किट लागलं होतं. तर असे शेअर अचानक तुम्हाला विकताही येऊ शकतात. फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. आळस करून जर बसलात तर मात्र या मार्केटमध्ये निभाव लागणं कठीण आहे. आळस सोडा. नवीन उत्साहाची, नवीन मार्ग शोधण्याची आणि लवचिकतेची गुढी आजपासून आपण नवी उभी करूया आणि अडचणीतून मार्ग काढूया. आज पुन्हा क्रूड 111 या लेव्हलला गेले. 111, 112 सुद्धा झालं होतं. बॉन्ड यील्ड 4.27 झालं. डॉलर इंडेक्स पुन्हा 100च्या लेव्हलला पोचला. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 2714 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3253 कोटीची. फेडनी रेट कट केला नाही आणि जे मेंबर्स असतात त्यांच्यापैकी फक्त एका व्यक्तीने रेट कट करावा या बाजूचा निर्णय दिला. बाकीच्या सगळ्यांनी रेट कटमध्ये बदल करू नये, म्हणजे रेट कट करू नये, रेटमध्ये कुठलाही बदल करू नये असा निर्णय दिला. त्यामुळं फेडनी रेट कट केला नाही, रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही. 3.50 ते 3.75 हा रेट ठेवला, कारण महागाई वाढते आहे याचा विचार केला होता. हे महागाईचे आकडे आणि फेब्रुवारीचे आहेत. म्हणजे आत्ता या महिन्यात जे युद्ध चालू आहे तो महागाईचा आकडा अजून यायचा बाकी आहे. 0.7 एवढा महागाईचा आकडा आला आहे. 0.3चा अनुमान होता. कोअर महागाई 0.9, त्याचंही अनुमान 0.3 एवढंच होतं. गॅस फील्ड जे आहे, रास लफान या गॅस फील्डवर हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे क्रूडचे दर वाढलेले आहेत. त्याचबरोबर
HDFCचे अतानू चक्रवर्ती हे चेअरमन होते. त्यांनी विथ इमिजिएट इफेक्ट म्हणजे ताबडतोब राजीनामा दिलेला आहे आणि काही गैर गोष्टी त्यांच्या नजरेला आलेल्या आहेत आणि गेले 2 वर्ष ते या गोष्टी पाहत आहेत. डिटेल सांगण्यात आलेले नाहीत, पण त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला आहे. याचा परिणाम बँक निफ्टीवर होईल आणि HDFC बँकेचा जो ADR चालू होता तो ADR 6% पडलेला आहे. त्यांच्या जागी KK मेस्त्री यांना तात्पुरतं 3 महिन्यासाठी पार्ट टाईम चेअरमन म्हणून KK मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे. आता काही बातम्या आहेत त्या पाहूया. आज गुढीपाडवा असल्यामुळे मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी राहील. सुट्टी आहे, बऱ्याच लोकांना आज सुट्टी आहे, त्यामुळे पे इन पे आऊटचाही प्रॉब्लेम असेल तर त्याकडे लक्ष देऊन ट्रेड करा. पण आज मार्केट सुरुवातीला तरी 1000 पॉईंट सेन्सेक्स पडेल असा एक अंदाज आहे. म्हणजे बातम्या ज्या आहेत त्या बातम्यानुसार बातमी चांगली आहे तर ग्रीनमध्ये राहील तो शेअर, तेजीत राहील, आणि बातमी खराब आहे तर तो शेअर मंदीत राहील असा एक आपण अंदाज करतो. पण मार्केट खूप पडलं तर नुसतं मार्केट पहा आणि पडल्यानंतर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर अगदी थोडक्यात करू शकता. अल्ट्राटेक सिमेंटनी सनश्युअर सोलर पार्क 7 बरोबर 26.18% स्टेक 19.2 कोटीला घेण्यासाठी करार केला, म्हणजे एनर्जी सप्लाय ॲग्रीमेंट केलं. यामुळे ग्रीन एनर्जी तसंच कॅप्टिव्ह पॉवर नॉर्म्सची त्यांना पूर्तता करता येणार आहे. वेदांता 23 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे आणि जर डिव्हिडंड जाहीर झाला तर 28 मार्च ही रेकॉर्ड डेट असेल असं कंपनीने सांगितलं. पण वेदांताने डिव्हिडंड दिला की पुढे 15-20 दिवसात साधारण हिंदुस्तान झिंक पण डिव्हिडंड देतं. त्यामुळे हिंदुस्तान झिंक आणि वेदांता दोन्हीही शेअरकडे लक्ष द्या. मार्केट पडल्यानंतर तुम्हाला हे शेअर काहीशा कमी भावात मिळू शकते. मन्नापुरम फायनान्समध्ये बेन कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट करण्याची योजना होती 4,385 कोटीची. याला RBIकडून मंजुरी मिळाली. युनायटेड ब्रिव्हरीज त्यांच्या उन्नाव इथल्या ग्रीनफील्ड ब्रिव्हरीजसाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली. या युनिटची क्षमता 1.3 मिलियन हेक्टोलिटर असेल. डेलिव्हरीने त्यांच्या डेलिव्हरी इंटरनॅशनल हवाई पार्सल सेवेच्या UK, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये विस्तार करण्यासाठी इकॉनॉमी एअर शिपिंग सर्व्हिस लॉन्च केली. नजाराच्या सबसिडियरीनी ब्लू टाईल गेम्स SL आणि बेस्ट प्ले सिस्टीम SLमध्ये 50% स्टेक 918 कोटीला घेण्यासाठी करार केला.
बेल राईस इंडस्ट्रीज यांच्या UK मधल्या सबसिडियरीनी चेस्टर हॉल प्रिसिजन इंजिनिअरिंग होल्डिंग लिमिटेडमध्ये 100% स्टेक घेण्यासाठी करार केला आहे आणि 13.2 मिलियन पाऊंड्स एवढ्या याचा तो करार आहे. नाटको फार्मा 24 मार्चला त्यांचा नॉटको कॉर्प हेल्थ सायन्स लिमिटेड या नावाने ॲग्रोकेमिकल्सचा बिझनेस डिमर्ज करण्यावर 24 तारखेला विचार करेल. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून राजस्थानमध्ये नवीन ग्रीनफील्ड विमानतळ डेव्हलप करण्यासाठी 393 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. ICICI बँक 18 एप्रिल रोजी ते रिझल्ट जाहीर करणार आणि त्यांनी $800 मिलियन नोट रिडीम केल्या आहेत. TVS मोटर 24 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. पूर्वांकारांच्या एका टॉवरला महारेराकडून सर्टिफिकेट मिळालं आहे. सिटी युनियन बँक नवी दिल्लीला त्यांनी 2 शाखा उघडल्या आहेत. आता त्यांच्या ब्रँचेसची संख्या 929 झाली आहे. कॅमलिन फाईन सायन्स इटालियन कोर्टाने CFS युरोप या आर्मचं ज्युडिशियल लिक्विडेशन सुरू केलं आहे. GR इन्फ्रा 2441 कोटीच्या NHAI कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी ते L1 बिडर म्हणून घोषित झालेत. फिजिक्सवाला 263 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस त्यांना आली आहे आणि त्यांनी स्टुडंट हाऊसिंगसाठी नवीन आर्म सुरू केला आहे. सोलारा ॲक्टिव्ह यांना 162 कोटीची टॅक्स नोटीस ठाणे टॅक्स बॉडीकडून आली आहे. डेल्टा 175 कोटीची टॅक्स नोटीस गोवा टॅक्स अथॉरिटीकडून आली आहे. 1752 कोटीची नोटीस आहे ही गोवा टॅक्स अथॉरिटीकडून डेल्टाला मिळाली आहे. तामिळनाडू मर्कंटाईल यांना 204 कोटीची टॅक्स नोटीस मिळाली आहे. TVS होल्डिंग 25 मार्चला डिव्हिडंड डिक्लेअर करणार आहेत. म्हणजे डिव्हिडंड डिक्लेअर करण्यासाठी बैठक घेणार 25 मार्चला. अल्केम ग्रीनफील्ड फॉर्म्युलेशन फॅसिलिटी ते उज्जैनला सुरू करणार आहे. त्यासाठी ते 533 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार. वरुण ब्रिव्हरेजेस ट्विझा प्रोप्रायटरीचं त्यांनी 1140 कोटी देऊन ॲक्विझिशन केलं आहे. युरो प्रतीक 23 मार्चला डिव्हिडंडवर ते विचार करणार आहेत. आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील, तर काल जी गव्हर्नमेंटची बैठक होती त्या गव्हर्नमेंटच्या बैठकीत ज्या ज्या गोष्टी मंजूर करण्यासाठी बैठक होती त्या सगळ्या मंजूर झालेल्या आहेत. याचा विचार शेअर कुठले तेजीत राहतील यामध्ये करण्यात आला आहे. पण आज मार्केटचा कल मंदीकडेच असेल. पहिल्यांदा तेजीचे शेअर देते. फार्मा शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. ग्रॅन्युअल्स, झेन टेक्नॉलॉजी, GR इन्फ्रा
नजारा, क्लीन सायन्स, भारती एअरटेल, क्रूड वाढल्यामुळे ONGC ऑइल इंडिया, अल्केम, हिंदुस्तान झिंक आणि वेदांता डिव्हिडंडमुळे, आणि वेदांतामध्ये क्रेनचा पण समावेश आहे. ते क्रूड काढतात तर क्रूडचा भाव वाढलाय म्हणून वेदांता. ब्लॅक बक, पॉलीकॅबचं टार्गेट 9,500 आलंय म्हणून. इन्फोसिस, लार्सन टुब्रो, माझगाव डॉक्स, शिपिंग कॉर्पोरेशन. पण काल एक अशी बातमी होती की शिपिंग कॉर्पोरेशन आणि कंटेनर कॉर्पोरेशन यांच्या मर्जरचा विचार सरकार करत आहे. युनायटेड ब्रुवरीज, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स, स्वराज इंजिन कालसुद्धा तेजीत होता. लोढा, महिंद्रा लाईफ, कल्पतरू प्रोजेक्ट आणि मन्नापूरम. तर मंदीत बँक निफ्टी मंदीतच राहील HDFC बँकेमुळे. ICICI बँक, HUL, BPCL, HPCL, IOC, ॲक्सिस बँक, क्रूडमुळे एशियन पेंट, इंडिगो आणि टाटा कन्झ्युमर हे सगळे शेअर मंदीत राहतील. पण मार्केट पडल्यानंतर स्वस्तात खरेदी करता येतं. स्वस्तात खरेदी करण्याची संधी गमावू नका. फक्त थोड्या प्रमाणात खरेदी करा. आणि काल एक डेटा पाहिला की युद्धामुळे मार्केट किती काळ मंदीत राहतं आणि कोणत्याही आर्थिक संकट आल्यामुळे मार्केट किती मंदीत जातं. तर त्या डेटा पाहिल्यावर असं आढळलं की जेव्हा आर्थिक कारणामुळे मंदी येते ती मंदी किंवा तो मंदीचा काळ बरेच दिवस चालू राहतो. पण आत्ता युद्धामुळे सेंटिमेंट खराब होतं आणि काही सेक्टरवर त्याचा परिणाम होतो आणि युद्धाची एक प्रकारची भीती. यामुळे जे मार्केट पडतं ते युद्धामध्ये थोडीशी काही चांगली बातमी आली किंवा सीज फायर होत आहे अशी बातमी आली की मार्केट सुधारायला सुरुवात होते. आणि आत्ताच्या युद्धाचा आपल्याशी म्हणजेच इंडियन मार्केटशी तेवढा एकदम जवळचा संबंध नाही. फक्त एक क्रूडचा भाव वाढतोय किंवा गॅसची टंचाई होती आहे. आणि ट्रम्पने टॅरिफ तर आधीपासून लावले, पण आपण म्हणतो जो डायरेक्ट कनेक्शन कुठलंही नाही. त्यामुळे युद्धामध्ये अगदी युद्ध थांबतंय आता किंवा युद्धाचा ताण कमी झाला की मार्केट सुधारू शकेल. तर त्यावेळेला तुम्हाला शेअर स्वस्तात मिळणार नाहीत. तर तुम्हाला तुमच्याकडे पैशाची तजवीज असेल तर जे शेअर तुम्हाला घ्यायचे होते ते शेअर अगदी थोड्या प्रमाणात खरेदी करा. म्हणजे जसे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मार्केट तेजीत होतं, अशा मधून येणाऱ्या तेजीमध्ये तुम्हाला 60-70 रुपये कमवता येऊ शकते. बघा कसं काय जमतं आहे. नमस्ते.